नमस्कार, मी हर्षला आणि रिसेंटली मी यूट्यूब चॅनल एक स्टार्ट केलेलं आहे जे कुकिंगसाठी आहे आणि ज्याचं नाव आहे हर्षलाज किचन. मी एक वर्किंग वुमन आहे आणि त्याचबरोबर कुकिंगची मला मनापासून आवड आहे. मी वेगवेगळ्या डिशेस ट्राय केलेल्या आहेत ज्या माझ्या फ्रेंड्स अँड फॅमिलीला खूप खूप आवडलेल्या आहेत. त्या गोष्टीमुळे इन्स्पायर होऊन मी हे चॅनल स्टार्ट करण्यासाठी ठरवलं आहे आणि यामध्ये वेगवेगळ्या डिशेस मी बनवेन ज्याच्यामध्ये इझी मेथड्स असतील आणि वेगवेगळ्या टिप्स मी शेअर करेन. सो त्या सगळ्या गोष्टी जाणण्यासाठी प्लीज मला फॉलो करा आणि माझ्या चॅनल म्हणजे हर्षलाज किचनला सबस्क्राईब करा. थँक्यू. सर्वात पहिल्यांदा आपण 1 लिटर फुल फॅट मिल्क घ्यायचं आहे. त्याला आपण बॉईल करून घेऊया आणि स्टर करत राहायचं आहे. दूध खाली लागू नये म्हणून आपण 1 स्पून टाकू शकतो मेटलचा. त्यामुळे रिलॅक्स राहू शकतो. दुधाला उकळी येऊन द्यायची. त्यानंतर आपल्या मनाप्रमाणे आपण त्यात ड्रायफ्रुट्स टाकायचे, लाईक काजू, बदाम, पिस्ता. मी इथे बदाम घेतलेले आहेत. 1 वाटी साखर, गोडपणा आपल्याप्रमाणे. स्टर करत राहायचं आहे. दुधाला कंडेन्स होऊन द्यायचं आहे. त्याचा कलर थोडा चेंज होईस्तोवर, येलोइश होईस्तोवर मी त्याच्यामध्ये केसर टाकलेलं आहे. 3 ते 4 थ्रेड्स. केसरचा छान फ्लेवर पण येतो, कलरही येतो. आपण आता कॉर्नफ्लॉवर घ्यायचं आहे. पाव वाटी पाण्यामध्ये 1 चमचा कॉर्नफ्लॉवर घेऊन त्याला मिक्स करायचं आहे आणि हे जे बनवलेलं लिक्विड आहे ते आपण 6 ते 7 तासासाठी रेफ्रिजरेट करायचं आहे मटका बोल्समध्ये. त्यामध्ये तो छान फ्रेग्रन्स येतो आणि आपण मातीचा फ्लेवर येतो. आणि त्याला मी असं कव्हर करून घेतलं आहे बटर पेपरनी, रबर बँड लावून. त्यामुळे कोणता पण दुसरा फ्रीजमधला गोष्टींचा स्मेल त्याला येत नाही आणि कुलिंगची प्रोसेस लवकर होते. सो तुम्ही बघू शकता की आपली मटका कुल्फी रेडी टू सर्व आहे. फॅमिलीसोबत तुम्ही हे एन्जॉय करू शकता वीकेंड्सला. तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि मला कळवा माझी रेसिपी तुम्हाला कशी वाटते. बघा, अतिशय घट्ट असं झालेलं आहे. थँक्यू.